history will be kinder to me than the contemporary media or for that matter the opposition parties in parliament. वर्तमानाने माझ्यावर कितीही टीका केली तरी इतिहास माझी आठवण ठेवेल. हे उद्गार आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांचे. भारताचे माजी पंतप्रधान, भारताच्या आर्थिक विकासाचे शिल्पकार अशी ज्यांची जगभरामध्ये ख्याती आहे त्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचे हे उद्गार आहेत. त्यांच्या या उद्गारातून त्यांच्या कामाबद्दलचा, त्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास अगदी थेट झळकतो आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर देशभरामध्ये शोककळा पसरली आहे. राजकीय नेते त्यांच्या भावनांना आवर घालू शकत नाहीयेत, त्यांना आदरांजली वाहतायत. देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जाते. वन इंडिया मराठीची सुद्धा या द्रष्ट्या नेत्याला आदरांजली. डॉक्टर मनमोहन सिंग असं नाव जरी घेतलं तरी सुद्धा आकाशी रंगाच्या फेट्यामधले भारताचे माजी पंतप्रधान आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. कधी ते संसदेमध्ये त्यांच्या नर्मविनोदी शैलीमध्ये भाषण करत असतात, कधी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना अगदी मनमोकळेपणाने सामोरे जातात, कधी शेर म्हणतात. असे हे मनमोहन सिंग, भारताला ज्यांनी आर्थिक विकासाचा आत्मविश्वास दिला, राजकीय नेतृत्व अतिशय कणखरपणे ज्यांनी देशाचं केलं, त्यांची आठवण सगळीकडे काढली जाते. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहताना ज्यांची ज्यांची भाषणं मी ऐकली त्यामधलं सगळ्यात हृद्य भाषण, हृद्य मनोगत आहे काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांचं. राजीव शुक्ला सांगतात, मनमोहन सिंग यांच्या सहवासाचा मी बराच काळ अनुभव घेतला आणि त्याच्यामधून मनमोहन सिंग यांचे अतिशय दुर्मिळ गुण माझ्या समोर आले. भारताच्या या माजी पंतप्रधानाला इतके मोठे किताब मिळाले, इतकी मोठी पदं मिळाली, पण त्यांना जायचं होतं पाकिस्तानमध्ये. मनमोहन सिंग यांना पाकिस्तानमध्ये का जायचं होतं? पाकिस्तानमध्ये त्यांचं मूळ गाव होतं, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये. गहे नावाचं हे जे गाव आहे त्या गावामध्ये मनमोहन सिंग यांचं बालपण गेलं. फाळणीनंतर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाला अमृतसरला स्थायिक व्हावं लागलं आणि त्यानंतर त्यांचं वास्तव्य भारतामध्येच होतं. त्या गावामध्ये जाऊन मनमोहन सिंग यांना त्यांचं जुनं घर बघायचं होतं का, किंवा पूर्वजांची संपत्ती बघायची होती का? असं काहीच नव्हतं. मनमोहन सिंग एका आठवणीच्या खजिन्याच्या शोधात होते. ज्या शाळेमध्ये, ज्या गावातल्या शाळेमध्ये त्यांनी मुळाक्षरं गिरवली त्या शाळेमध्ये काही काळ त्यांना थांबून बघायचं होतं आणि तो ज्ञानार्जनाचा जो पहिला अनुभव होता तो त्यांना घ्यायचा होता. राजीव शुक्ला आणखीही सांगतात, मनमोहन सिंग हे राजकारणातलं अतिशय उमद आणि इमानदार व्यक्तिमत्व होतं. त्यांना स्वतःचे पैसे खर्च केलेले तर आवडायचे नाहीतच, पण सरकारी पैशाचा अपव्यय होत नाही ना याची ते कटाक्षाने काळजी घ्यायचे. एकदा मनमोहन सिंग यांच्या बंगल्याच्या आवारामध्ये काही काम सुरू होतं. PWDचे इंजिनियर तिथे काम करत होते. मनमोहन सिंग यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी त्या इंजिनियरला बोलवून घेतलं आणि हे काम तुम्ही का करताय असं विचारलं. सर, तुमच्या बंगल्याच्या कॅनोपीमध्ये पावसाचं पाणी आतमध्ये येत आहे, ते येऊ नये म्हणून आम्ही थोडंसं हे बांधकाम करतोय, इंजिनियरनं उत्तर दिलं. मनमोहन सिंग म्हणाले, किती खर्च येईल? इंजिनियर उत्तरले, 30,000 रुपये सर. बापरे, 30,000 रुपये या एवढ्याशा कामासाठी? मनमोहन सिंग यांनी हिशोब केला आणि ते म्हणाले, हे काम नाही केलं तरी चालेल. हा सरकारी पैसा आहे आणि सरकारी पैसा अशा कामांवर वाया जाता कामा नये. मनमोहन सिंग यांची आर्थिक दृष्टी व्यवहारामध्ये सुद्धा कशी होती हेच या उदाहरणावरून दिसून येतं. भारत जेव्हा आर्थिक संकटामध्ये होता तेव्हा आर्थिक उदारीकरणाची धोरणं राबवून अतिशय धाडसी पावलं उचलून मनमोहन सिंग यांनी भारताचा आर्थिक विकास साधला. त्याची कहाणी तर सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी सुद्धा मोदी सरकारने जेव्हा नोटबंदीचा निर्णय घेतला तेव्हा नोटबंदी नंतर मनमोहन सिंग यांनी संसदेमध्ये केलेलं भाषण माझ्या अजूनही लक्षात आहे. मनमोहन सिंग म्हणाले, जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसे असतात, रुपये खळखळत असतात, तेव्हा कुठे त्याला जगण्याचा आत्मविश्वास येतो. मोदी सरकारने नोटबंदी करून माणसाचा हा आत्मविश्वासच हिरावून घेतलेला आहे.
म्हणजे पैशाचं महत्व माणसाच्या जगण्यात किती आहे हे मनमोहन सिंग कसं ओळखून होते हे आपल्याला दिसून येतं. मनमोहन सिंग हे जागतिक स्तरावरचे अर्थतज्ञ होते. भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. सुटाबुटातले अर्थमंत्री, सुटाबुटातले पंतप्रधान म्हणूनच आपण त्यांना पाहिलेलं आहे. पण मनमोहन सिंग भारतातल्या तळागाळातल्या माणसाचा कसा विचार करत होते हेच या उदाहरणावरून दिसून येतं. भारतामध्ये 2014ला नरेंद्र मोदींचं पर्व सुरू झालं, त्या आधीचा UPA 1 आणि UPA 2 चा काळ आठवा. मनमोहन सिंग यांची धोरणं, UPA सरकारचे निर्णय याच्यावर पत्रकारितेमध्ये अगदी खुलेपणाने चर्चा होत असे. सोनिया गांधींनी पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेतला आणि मग मनमोहन सिंग यांना UPA सरकारचं पंतप्रधान बनवण्यात आलं. त्याच्यानंतर मनमोहन सिंग यांची एकूणच देहबोली, त्यांचं कमी बोलणं याच्यावरून त्यांच्यावर भरपूर टीका होत होती. त्यांना मौनी बाबा असं म्हटलं जायचं. सोनिया गांधींचे पपेट प्राईम मिनिस्टर हे आहेत का असाही प्रश्न प्रेस त्यांना विचारत असे. त्याबरोबरच मनमोहन सिंग हे ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत, म्हणजे अपघातानं झालेले प्रधानमंत्री पंतप्रधान आहेत अशी ही टीका त्यांच्यावर होत असे. मनमोहन सिंग ही सगळी टीका शांतपणे सहन करत आणि आपलं आपलं काम करत. पण जेव्हा केव्हा एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याची संधी त्यांना चालून यायची किंवा भाषण करायची संधी चालून यायची, त्यावेळी मात्र मनमोहन सिंग हे त्यांच्या नर्मविनोदी शैलीनं सगळ्यांना जिंकून घ्यायचे. एकदा असंच भाषणामध्ये ते म्हणाले, तुम्ही मला ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणता, म्हणजेच अपघातानं झालेला पंतप्रधान म्हणता, पण तुम्हाला माहिती आहे का, मी भारताचा अर्थमंत्री सुद्धा अपघाताने झालेलो आहे. मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थतज्ञ जेव्हा स्वतःबद्दल अशा मिश्किल शैलीमध्ये टिप्पणी करतो तेव्हा खरोखरच सगळ्यांनाच खजील झाल्यासारखं होतं. मनमोहन सिंग PV नरसिंहराव यांचा तो किस्सा सांगतात. ते म्हणतात, मी तेव्हा UGCचं काम बघत होतो. मला PV नरसिंहराव यांचा फोन आला, तुमच्यासाठी आम्ही एका कामाचा विचार केला आहे, तुम्ही कुठे आहात? मी त्यांना म्हटलं, मी UGC मध्ये आहे. PV नरसिंहराव म्हणाले, तुम्हाला तातडीनं एका कार्यक्रमाला यायचं आहे. गेट ड्रेस्ड म्हणजे चांगला वेश परिधान करा आणि तिथे पोहोचा. तुम्हाला PC अलेक्झांडर यांनी काही सांगितलं नाही का? मनमोहन सिंग म्हणाले, नाही, मला याची काहीच कल्पना नाही. मनमोहन सिंग अतिशय छान वेश परिधान करून त्या कार्यक्रमाला गेले आणि मनमोहन सिंग यांचा शपथविधी भारताचे अर्थमंत्री म्हणून झाला. त्यावेळी भारत खरोखरच गंभीर आर्थिक संकटामध्ये होता. जी गंगाजळी होती आपल्या देशाची ती खाली गेलेली होती. भारतावर सोनं गहाण ठेवण्याची वेळ आलेली होती आणि अशा आर्थिक स्थितीमधून जर देशाला कुणी बाहेर काढू शकत असेल तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थतज्ञ असं PV नरसिंहराव यांना वाटलं. त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी तर दिलीच, पण हेही सांगितलं. मनमोहन सिंग म्हणतात, मला सांगण्यात आलं तुम्ही धडाडीचे निर्णय घ्या, पण जर काही चुकलं, जर काही अतिशय चुकीचं झालं तर जबाबदारी तुमची, आणि जर काही चांगलं झालं, भारताचं आर्थिक धोरण खरंच यशस्वी झालं तर मात्र त्याचं श्रेय आपल्या सगळ्यांचं. मनमोहन सिंग म्हणाले, काही हरकत नाही, मी प्रयत्न करतो. नरसिंहराव यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणासारखी अत्यंत धाडसी पावलं उचलली. त्यांच्याच काळामध्ये भारताचा GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न 7.7% वर गेलेलं होतं. हा आकडा भारताने पहिल्यांदाच पाहिला. भारत आर्थिक स्थितीमध्ये वर गेलाच, पण त्याबरोबरच जे सोनं आपण गहाण ठेवलेलं होतं ते परदेशातून पुन्हा एकदा आपल्याकडे आणण्यामध्ये सुद्धा मनमोहन सिंग यशस्वी ठरले. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमधला आणखीन एक मोठा निर्णय म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यामधला अणु करार. विरोधक या निर्णयाला खूप विरोध करत होते. डाव्या पक्षांनी तर सरकारवर अविश्वास ठराव सुद्धा आणला होता. पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनमोहन सिंग अजिबात डगमगले नाहीत आणि अमेरिकेशी त्यांनी अणु करार केला. मनमोहन सिंग यांचा एक निर्णय भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये एक नवं पर्व सुरू करून गेला. त्याबरोबरच UPA सरकारनं अनेक निर्णय घेतले. त्यामध्ये माहितीचा अधिकार आहे, सामान्य माणसांसाठी सुरू केलेली मनरेगा सारखी योजना आहे. त्याबरोबरच कोविडच्या काळामध्ये आपण ज्या आशा वर्कर्स म्हणजे आशा कर्मचाऱ्यांचं
गुणगान केलं, त्यांच्या कामाचं कौतुक केलं. अशी योजना सुद्धा मनमोहन सिंग यांच्या काळातच सुरू झालेली होती. युपीए सरकारनं अनेक लोकहिताचे निर्णय घेतले, पण युपीए 2 म्हणजे मनमोहन सिंग यांची दुसरी टर्म मात्र युपीए सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी खूपच गाजली. कोळसा खाण घोटाळा, 2G घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, या सगळ्याचा घोटाळा सुरू आहे आणि पंतप्रधान मनमोहन सिंग काय करतायत असा प्रश्न त्यांना पत्रकार विचारत होते. एका पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंग म्हणाले, हजारो जवाबों से अच्छी है मेरी खामोशी. त्यांना नेमकं काय सांगायचं होतं ते पत्रकारांना कळून चुकलं. मनमोहन सिंग स्वतःच सांगतात, मी पत्रकार परिषदांना कधीही घाबरलो नाही. त्यांच्या या भाषणातला टोला नेमका कुणाला आहे ते तुम्ही ओळखलंच असेल. मी अगदी परदेश दौऱ्यांवर गेलो, तिथून आल्यानंतर पत्रकार परिषदा घेतल्या. माझं जीवन हे सार्वजनिक जीवन जे आहे आणि माझं वैयक्तिक आयुष्य जे आहे ते खुली किताब आहे असं मनमोहन सिंग म्हणायचे. भारताच्या लोकशाही परंपरेचा, संसदीय परंपरेचा त्यांना अतिशय अभिमान होता. डॉक्टर मनमोहन सिंग हे एवढे मोठे अर्थतज्ञ, पण तरी सुद्धा भारताच्या रुजुतेचे, सांस्कृतिक परंपरेचे ते महत्वाचे पाईक होते आणि म्हणूनच बराक ओबामा आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांची अगदी वैयक्तिक स्तरावरची मैत्री सुद्धा होती. मनमोहन सिंग यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल जगभरातल्या नेत्यांना अतीव आदर होता. भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांचं जे नवं पर्व सुरू झालं त्याला डॉक्टर मनमोहन सिंग आणि बराक ओबामा यांची मैत्री सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे. तुम्हाला आठवत असेल, बराक ओबामा जेव्हा नरेंद्र मोदींच्या काळामध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा भारताचा दौरा आणि त्यांची सगळी अधिकृत बैठका हे सगळं संपवून बराक ओबामा मनमोहन सिंग यांच्या भेटीला पुष्पगुच्छ घेऊन गेले थेट त्यांच्या बंगल्यावर. बराक ओबामा आणि मनमोहन सिंग यांचे फोटो पाहिले आपण तर लक्षात येतं की दोन उमद्या नेत्यांची ही भेट होती. अगदी G20 किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुद्धा मनमोहन सिंग यांच्याबद्दलचा जागतिक नेत्यांमधला आदर स्पष्टपणे दिसायचा. एका G20 परिषदेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा असाच एक फोटो खूप प्रसिद्ध झाला होता. मनमोहन सिंग तिथे भारताच्या वतीनं प्रवेश करत होते, व्यासपीठावर जात होते आणि सगळे जगातले धुरंधर नेते त्यांच्याकडे माना वळवून वळवून बघत होते. जगभरातल्याच परंपरेचा पाईक म्हणून मनमोहन सिंग यांनी जे उदाहरण ठेवलं त्यामुळेच बराक ओबामांनी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. भारताला गरिबीच्या खाईतून वर काढणारा असा द्रष्टा नेता या शब्दामध्ये बराक ओबामा यांनी मनमोहन सिंग यांचं वर्णन केलं आहे. 2014च्या नंतर आपल्याकडे नरेंद्र मोदी आणि भाजपचं मोठं पर्व सुरू झालेलं आहे. यामध्ये काही राजकीय वादविवाद सुद्धा समोर येतात. पंडित जवाहरलाल नेहरू हे खरंच द्रष्टे होते का? भारताच्या इतिहासामध्ये त्यांचं काही योगदान होतं का असा प्रश्न विचारला जातो. कधी मनमोहन सिंग यांचं एखादं जुनं वक्तव्य काढून मनमोहन सिंग यांना नेमकं काय म्हणायचं होतं, ते भारताच्या हिताची धोरणं राबवत होते का असा प्रचार सुद्धा सोशल मीडियावर केला जातो. आणि आपल्याला जर त्या घटनांची पूर्णपणे माहिती नसेल तर त्याला बळी पडतो आणि काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा जुन्या जाणत्या नेत्यांवर आपण अगदी सहज टीका करतो. पण मनमोहन सिंग यांच्या कामाचा जर आलेख आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवला तर मात्र त्यांच्याबद्दल केवळ आदर आणि आदरच उत्पन्न होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अत्यंत भावुक शब्दामध्ये मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. देशभरामध्ये दुखवटा व्यक्त केला जातो आहे आणि असा एक नेता गेल्यामुळे भारताचं काय नुकसान होत आहे, काय नुकसान झालेलं आहे, किती मोठी पोकळी निर्माण झालेली आहे याची आठवण दिग्गज राजकीय नेते काढतायत. आता भारत मोठी इकॉनॉमी व्हायची स्वप्न बघतोय, जगामधली तिसरी इकॉनॉमी व्हायची स्वप्न बघतोय, सुपर पॉवर व्हायची स्वप्न बघतोय, पण तळागाळातल्या सामान्य माणसाचा विकास कधी होणार हा प्रश्न मनमोहन सिंग सरकारी धोरणांमध्ये नेहमी विचारत राहिले आणि त्यांच्या या आर्थिक परंपरेचा वारसा आपण चालवणार आहोत का, हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली असेल. मनमोहन सिंग हे अतिशय गंभीर व्यक्तिमत्व, चालताना बोलताना सुद्धा एक प्रकारचा दिमाग, एक प्रकारचा रुबाब
अर्थतज्ञाची एक जी प्रतिमा असते ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पण मनमोहन सिंग जेव्हा खुलेपणाने मनमोकळेपणाने संसदेमध्ये बोलायचे त्यावेळेस एकच हशा सगळीकडे पिकायचा आणि मनमोहन सिंग यांच्या अतिशय चतुर बुद्धीबद्दल सगळ्यांनाच आदर वाटायचा. संसदेमध्ये सुषमा स्वराज आणि मनमोहन सिंग यांची जी गझलांच्या माध्यमातून जे संभाषण झालं ते त्यांच्या निधनानंतर आता खूप व्हायरल होत आहे. तू मेरा रुख देख, इंतजार देख हे शब्द मनमोहन सिंग यांचे अगदी तरुण पिढीपर्यंत सुद्धा पोचत आहेत. आता सुषमा स्वराजही राहिल्या नाहीत, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे उमदे नेते राहिले नाहीत आणि त्याबरोबरच PV नरसिंह राव, मनमोहन सिंग या अशा नेत्यांनी ज्यांनी भारताच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलं तेही राहिले नाहीत. संसद या दिग्गज नेत्यांच्या शिवाय खरोखरच पोरकी झाली आहे. पण आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की हा जो वारसा आहे मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्यांनी चालवलेला, वाजपेयी सारख्या नेत्यांनी चालवलेला, तो पुढे कसा न्यायचा याची जबाबदारी जेवढी आपल्या राजकीय नेत्यांवर आहे तेवढीच लोकशाहीचे नागरिक म्हणून आपल्यावर सुद्धा आहे. ही जबाबदारी जेवढी आपण लवकर निभावू, आपण स्वतः कामाचं योगदान देऊन भारताचा आर्थिक विकास कसा साधू यावरच मनमोहन सिंग यांना आपण कशी आदरांजली वाहतो हे अवलंबून असणार आहे. वन इंडिया मराठीची माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आदरांजली. मनमोहन सिंग यांच्याबद्दलची कोणती आठवण तुमच्या मनात आत्ता येतेय? त्यांचं वर्णन करायचं झालं तर ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून कराल का विजनरी प्राईम मिनिस्टर म्हणून कराल? कमेंट्समध्ये नक्की लिहा. वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.